मागच्या आठवड्यामध्ये मुशी कचरा डेपो या ठिकाणी जी दुर्घटना घडली त्या दुर्घटनेत 9 कर्मचारी त्या दुर्घटनेत आपल्याला सोडून गेले. दुःखद अंतःकरणाने त्या 9 तरुणांना 9 कामगार बांधवांना मी या ठिकाणी सर्वात पहिली श्रद्धांजली वाहतो व त्यांच्या कुटुंबांच्या दुःखामध्ये आम्ही तन मन धनाने सहभागी आहोत ही जाहीर ग्वाही देतो. राजकारण हे बाजूला राहिलं. आपण पाहतोय रोज मीडियामध्ये कचरा डेपो या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेविषयी तथाकथित सामाजिक कार्यकर्ते हे आंदोलन करतात. पण त्या आंदोलनाचा सूर तुम्ही नीट बघितला का मित्रांनो? आंदोलनामध्ये त्यांना कुठे दुःख झाले, हे जे 9 तरुण गेलेत, आपल्यातले बांधव गेलेत, यांच्या कुटुंबाविषयी काही सहवेदना आहेत का त्यांच्या? त्या काहीच नाहीत. त्यांना फक्त ह्या मृत तरुणांच्या टाळूवरचं लोणी खायचंय असं मला दुःखाने बोलावं लागतंय. विषय कोणता आहे की आज 9 तरुण आपल्याला सोडून गेलेले आहेत. त्यांच्या मागे त्यांची पत्नी असेल, कुणाची आई, कुणाचे वडील, वृद्ध नातेवाईक, कुणाला राहायला घर नाही, कोण भाड्याच्या घरात राहते. त्यांच्या कुटुंबावर हा जो घाला घातलेला आहे काळाने, त्याच्यानंतर त्याच्या कुटुंबांना कशा प्रकारे आधार दिला पाहिजे, त्यांच्या गरजा काय आहेत, इथून पुढे त्यांना कोणत्या अडचणी येणार आहेत, त्या अडचणी आपण सोडवण्यासाठी सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून कुठेतरी एका वैचारिक व्यासपीठावर आलं पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून या अडचणीला सामोरे गेलं पाहिजे, जेणेकरून त्या कुटुंबाला वाटेल की शहरातले सगळे लोक आमच्या पाठीशी आहेत. हा विषय तर बाजूलाच राहिला की त्यांना काय पाहिजे, काय नाही पाहिजे, त्यांच्या कुटुंबाच्या निवारणासाठी काय केलं पाहिजे. शहरात कुठलीही घटना घडली की ती महेश लांडगेंनी केली. हे तथाकथित आंदोलन करते ज्यांना पाकिटाच्या जीवावर यांचे कुटुंब चालतात. हे शहराला संपूर्ण शहराला माहिती आहे की पाकिट घ्यायचं आणि आंदोलन करायचं. कोण गेलंय, कोण राहिलंय याच्याशी यांना काही देणं घेणं नाहीये. यांनी जर नीट चौकशी केली असती तर त्यांच्या लक्षात आलं असतं की हे जे मृत पावलेले कर्मचारी, हे मृत पावलेले जे बांधव आहेत, त्यांना कामाला देखील महेश लांडगेंच्या माध्यमातूनच लागलेलं होतं. आणि याच्यात महेश लांडगेंचा कुठं संबंध आहे? चला, मी म्हणतो की एक शहराचे आमदार, एक पालक म्हणून त्यांची जबाबदारी आहे त्या दुर्घटनेकडे लक्ष घालण्याची, आणि ते घालतही आहेत. आपण जर मागच्या 2-4 दिवसापूर्वी महापालिकेचे जे आयुक्त आहेत विजय सूर्यवंशी, त्यांच्याकडे भाजपचं शिष्टमंडळ गेलं होतं. त्याच्यात आमचे बंधू विकास डोळस देखील होते. विकास डोळस त्यांच्या शिष्टमंडळांनी आयुक्तांकडे काय मागणी केलेली आहे? संपूर्ण शिक्षणाचा खर्च त्यांच्या मुलाबाळांचा, त्यांच्या ज्यांना घरं नाहीये त्यांच्या घराचा प्रश्न, त्यांना आर्थिक कॉम्पन्सेशन, 1 कोटी रुपये आर्थिक सहायता शासनाकडनं मिळावी, अशा बऱ्याच मागण्या केलेल्या आहेत की जेणेकरून ही जी त्यांच्यावर जी दुर्घटना घडलेली आहे, त्यांच्या कुटुंबावर जो काळाचा घाला झालेला आहे, पैशाची मदत किंवा इतर मदत करून माणसाचा जीव परत येत नाही, पण ही एक छोटीशी फुंकर आहे त्यांच्या जखमेवर घातलेली की जेणेकरून त्यांचं दुःख थोडंसं हलकं होईल. कुठलीही मदत ही माणसाच्या जीवापेक्षा कधीच मोठी नसते, हे सर्वांना माहिती आहे आणि मान्य देखील आहे. परंतु मानव कांबळेसारखा हा आंदोलनकारी जीव आहे. शहरात काही होऊ दे, त्याचा वैयक्तिक आकस आहे की महेश लांडगे किंवा भाजप हा पक्ष यांना टार्गेट करायचं. आज मला सांगा, महेश दादांविषयी ज्या घोषणा दिल्या जातात, महेश लांडगे चोर आहे, महेश लांडगे मुर्दाबाद, तुमच्याकडे काय पुरावे असेल तर तुम्ही कोर्टात जा. कोर्टात नाही तर जनतेच्या व्यासपीठावर जनतेसमोर मांडा व सिद्ध करा. सिद्ध नसन करतायत तर विनाकारण कुणाची तरी सुपारी घ्यायची, आंदोलन करायचं आणि महेश दादांवर आरोप करायचे. याच्यातून काय साध्य होणार आहे? तुम्ही जनतेची दिशाभूल करताय. अजून हे लोकांच्या, जनतेच्या मनात विष कालवायचं काम करताय. या काळात सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. माझे जाहीर आवाहन आहे, शहरातले जेवढे सामाजिक कार्यकर्ते आहेत, शासन करते, राज्यकर्ते, या सगळ्यांना जाहीर आव्हान आहे की तुम्ही एका व्यासपीठावर या.
अशा दुर्घटना ज्यावेळेस शहरात होतात त्यावेळेस राजकारण आपण बाजूला ठेवलं पाहिजे आणि एकत्र येऊन जे कुटुंब आहे, ज्यांच्या कुटुंबावर काळाचा घाला झालेला आहे, त्यांना आपण मदत केली पाहिजे, त्यांना आधार दिला पाहिजे. राजकारण करायला आपल्याला आयुष्य पडले हो. दर 5 वर्षे दर इलेक्शनला आपण राजकारण करतोच ना. हे आंदोलन करणारे तुम्ही बघताय का, ह्या गोष्टीला देखील धार्मिक आणि जातीवादाचं तेढ निर्माण होईल असा रंग द्यायचा प्रयत्न करतात. अण्णाभाऊ साठे म्हटले होते की पृथ्वी शेषनागाच्या डोक्यावर नाही तर कामगारांच्या हातावर तरलेली आहे. कामगारांना कोणतीही जात नसते, कोणताही धर्म नसतो. हे मानव कांबळेंना नव्याने सांगायची गरज नाहीये. ते स्वतःला चळवळीचे कार्यकर्ते म्हणतायत ना, तर त्यांना कळलं पाहिजे की कोणत्याही कामगाराला कुठली जात नसते. त्या ठिकाणी कोण गेलंय हे त्यांनी बघावं. या ठिकाणी मी जास्त बोलू शकतो, परंतु बोलणार नाही, कारण की या गोष्टीचं मला राजकारण करायचं नाही. आज हे जे दुःखाचा डोंगर कोसळलेला या 9 जणांच्या कुटुंबांवर, मी पुन्हा एकदा त्या 9 जणांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो व त्या भावांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये मी देखील सहभागी आहे. एक महेश दादा लांडगेंचा एक साधा कार्यकर्ता म्हणून मी ग्वाही देतो की त्या कुटुंबाला, त्या कुटुंबियांना कसली अडचण असेल तर त्या अडचणीसाठी सदैव सर्वात पुढे राहणारा कार्यकर्ता, एक महेश दादांचा कार्यकर्ता म्हणून मी पुढे उभा राहील, ही ग्वाही देतो आणि थांबतो. नमस्कार.